तर जरांगेंच्या नादाला कोण लागतंय अशी टीका छगन भुजबळ यांनी केलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही असं देखील भुजबळ यांनी म्हटलंय। पण ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे हा काय लाड चाललाय कळत नाही का असं देखील यावेळेला भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। झाडची बत्ती वाटलं की माझ्या नादी लागू नका, कोणाच्या नादी लागू नका, त्याच्या नादी कोण लागते। आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी, हा आमचा लढा आहे। तुम्ही ओबीसीच्या तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या, आमचा विरोध नाही। आणि तो वेळेदाराने घेईन ते ओबीसीच घेईन ते ओबीसी, काय त्याचे लाड चालले ते कळत नाही। या राज्यामध्ये 54% ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीनं कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातले अगदी विचारवंत मराठी सुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहे त्यावर समाधान व्यक्त केलं। हा ठीक आहे, तो करणार समाधान काय, आणि आमच्यावर आक्रमण झालं तर आम्ही असमाधान व्यक्त करणार। सरकार कुठेतरी त्यांच्या समाधानासाठीच काम करते। म्हणजे आता सरकारला जे आहे हे राज्यातील सर्व लहान मोठ्या घटकांकडे पाहून काम करायचं असतं। एका घटकाकडे झुकून सरकारला काम करता येणार नाही, सरकार सगळ्यांचं असतं। साहेब, उद्या भिवंडीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आपण? बहुत मला असं म्हणून आज आराम केला आहे मी काय, आणि मुंबईच्या आता गेल्यानंतर म्हणजे सकाळी परत डॉक्टरकडे दाखवून नंतर मी जाईन मीटिंगला उद्या।